आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आले काही खास खास तुमच्यासाठी। आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देतो। भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आपल्याला पाहायला आणि फिरायला नक्कीच मिळतील। उदाहरण म्हणून घ्यायचं तर आग्र्याचा ताजमहालच घ्या। ताजमहाल ही वास्तू जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे। दररोज या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं पर्यटक येतात आणि ताजमहालला भेट देतात। संगमरवरापासून तयार केलेली ही पांढरी शुभ्र वास्तू सध्या काळी पडत चालली आहे। अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे प्रदूषण। जगप्रसिद्ध ताजमहल हा यमुना नदीच्या जवळ बांधला गेलाय। यमुना नदीत होणाऱ्या भरमसाठ जलप्रदूषणामुळे त्याचा परिणाम आता बाजूच्या परिसरावर आणि पर्यायाने ताजमहल सारख्या वास्तूवर व्हायला सुरुवात झाली आहे। कीटकांच्या प्रादुर्भावामुळे ताजमहल हिरवा पडत चाललाय। या हिरव्या काळपट रंगाच्या डागांमुळेच ताजमहलचं सौंदर्य धोक्यात आल्याची चिन्हही दिसू लागली आहेत। इसवी सन 17व्या शतकात बांधलेला ताजमहल प्रदूषण, अर्धवट बांधलेली बांधकामं, अंत्यविधींच्या लाकडापासून होणारा धूर यामुळे तो धोक्यात येतोय। आग्रा आणि त्याच्या जवळपासच्या तेल शुद्धीकरण कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने ताजमहलच्या भिंती पिवळसर होऊ लागल्यात। भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी ताजमहलच्या भिंतींचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यावर मातीचा थर देतात आणि हा मातीचा थर सुकल्यानंतर 24 तासांनी धुतला जातो। परंतु हवामानातील बदलामुळे काही काळानंतर हा थर ताजमहलचं सौंदर्य टिकवून ठेवण्यास असमर्थ ठरतोय। भारतात अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यांची ही अवस्था काहीशी अशीच आहे। या ऐतिहासिक स्थळांना भेट देताना आपण त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। स्वतःला आणि इतर पर्यटकांना देखील ऐतिहासिक वास्तूंच्या भिंतीवर ओरखडे आणण्यापासून आपण दूर ठेवलं पाहिजे। ऐतिहासिक वास्तूंचं महत्त्व लोकांना पटवून देणं गरजेचं आहे आणि त्याविषयी लोकांमध्ये जनजागृतीही निर्माण करणं आता गरजेचं झालंय। ऐतिहासिक वास्तूंच्या आवारात कोणताही खाण्याचा पदार्थ किंवा प्लास्टिकचा कचरा टाकू नका, कारण त्यामुळे ते पदार्थ कुजून तिथे दुर्गंधी पसरते। कारखाने आणि तेल कंपन्या ऐतिहासिक वास्तूंपासून दूर अंतरावर असाव्यात। ऐतिहासिक वास्तूंच्या भिंतीवर कोणत्याही प्रकारची नावं कोरू नका। भारतातील या ऐतिहासिक वास्तूंचं जतन करणं ही आपल्या काळाची गरज आहे, त्यामुळेच आपला इतिहास जिवंत आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।